कर्जमाफीची ई-केवायसी प्रक्रिया करताना या बाबींवरती लक्ष द्या. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. या अपडेटमुळे तुमचे नुकसान होण्यापासून वाचू शकते. केवायसी प्रक्रिया करत असताना कर्ज खाते नंबर व्यवस्थित तपासून बघा. त्यामध्ये दाखवण्यात येणारी कर्जाची रक्कम व्यवस्थित पाहून घ्या. जर ती एकसारखी असेल तर ई-केवायसी प्रक्रिया करा. नसेल तर बँकेमध्ये संपर्क करा. जर बँकेमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली नाही तर तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा उपनिबंधक कार्यालयामध्ये भेट देऊ शकता. किंवा तिसरा पर्याय आहे ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा. कारण काही जणांच्या कर्ज खात्याच्या रकमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत आहे. जर विसंगतीनुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तर याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे केवायसी करत असताना आपल्या कर्जाची रक्कम किती आहे हे सविस्तरपणे पहा आणि पोर्टलवरती जी रक्कम आहे ती एकसारखीच आहे का हे पाहून त्यानंतरच केवायसी प्रक्रिया करा. केवायसी करताना घाई गडबड केली तर मोठे नुकसान होऊ शकते. कारण की या योजनेमध्ये 20 ते 25% शेतकरी असे आहेत की ज्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये तफावत दिसून येत आहे. ई-केवायसी करताना तुम्हाला अगोदर 2 प्रश्न विचारले जातात. त्यामधील पहिला प्रश्न आहे तुमचे अकाउंट नंबर बरोबर आहे का व दुसरा प्रश्न आहे तुमच्या कर्ज खात्याची रक्कम बरोबर आहे का. जर ही रक्कम बरोबर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रेव्हियन्स नोंदवून तक्रार दाखल करू शकता. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.